जातनिहाय जनगणनेचा निर्णय का आहे महत्त्वाचा? काय आहेत फायदे आणि तोटे? जातनिहाय जनगणना म्हणजे प्रत्येक नागरिकाची जात व उपजात यांची अधिकृत नोंद. सध्या भारतात दर 10 वर्षांनी सर्वसामान्य जनगणना होते. ब्रिटिश सरकारच्या राजवटीत 1872 पासून जनगणना करणे सुरू झाले. 1931 पर्यंत करण्यात आलेल्या जनगणनेत जाती संदर्भातील माहिती नोंदविण्यात आली होती. पण तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी 1951 मध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केली होती. त्यात फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांच्या जातीनुसार वर्गीकरण केले गेले होते. जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून ती वास्तविक समाजाची स्थिती स्पष्ट करते. त्यात नागरिकांचे वय, लिंग, धर्म, शिक्षण, अपंगत्व, रोजगार व स्थलांतर तसेच कुटुंबातील सदस्य संख्या, उपजीविकेचे साधन, राहणीमान, घरांचे प्रकार, अनुसूचित जाती जमातींसाठी जात नोंद, पण इतर मागासवर्ग वगळले जातात. जनगणनेचा डेटा संवेदनशील मानला जातो. त्याचे व्यापक परिणाम होत असतात. अन्न सुरक्षा, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम आणि मतदारसंघांची सीमांकन यांसारख्या योजना त्यांच्यावर अवलंबून असतात. मागणी का वाढली? मागासवर्ग म्हणजेच ओबीसी, भटक्या जाती, अल्पसंख्याक समाज यांनी अशी भूमिका मांडली आहे की लोकसंख्येच्या आधारावरच योग्य आरक्षण व योजना आखता येतील. सर्व क्षेत्रातील त्यांच्या उपस्थितीचा अभाव दाखविण्यासाठी वास्तव समोर यावे. विकासाच्या प्रवाहात कुठे आणि किती मागे आहेत हे दाखविण्यासाठी डेटा हवा. त्यामुळे केवळ अनुसूचित जाती जमाती नव्हे तर ओबीसी, वंचित, अल्पसंख्याक समाजासाठीही जातनिहाय आकडेवारी आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र, बिहार, ओडिशा या राज्यांनी विधिमंडळात ठराव पास करून केंद्राकडे जातनिहाय जनगणनेची मागणी केली. बिहारचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेतेही यासाठी पंतप्रधानांची भेट घेऊन मागणीसाठी एकवटले. पण केंद्राने यावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. मात्र आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय भाजपचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. 2011 मध्ये सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती, परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही. याच प्रकारे 2015 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती. या जनगणनेतील आकडेवारीही कधी उघड करण्यात आली नव्हती. जातनिहाय जनगणना हा बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. बिहारमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 1951 मध्ये जेव्हा भारताने पहिली जनगणना केली तेव्हा केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचे जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हापासून भारत सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून जातनिहाय जनगणना थांबवली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही या विषयाच्या संबंधित प्रकरणांमध्ये दुजोरा दिला आहे की कायद्यानुसार जातनिहाय जनगणना करण्यात येऊ शकत नाही, कारण संविधान लोकसंख्येला मान्यता देते, जात किंवा धर्म विचारात घेत नाही. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भारत सरकारने 1979 मध्ये मंडल आयोगाची स्थापना केली. 2011 मध्ये सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती, परंतु या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही. याच प्रकारे 2015 मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली होती. या जनगणनेतील आकडेवारीही कधी उघड करण्यात आली नव्हती. का टाळली जात होती जातनिहाय जनगणना? समजा ओबीसींची लोकसंख्या 52% कमी होऊन 40% झाली तर कदाचित ओबीसी नेते एकत्र येऊन ही आकडेवारी चुकीची असल्याचं सांगतील. समजा ती लोकसंख्या वाढून 60% झाली तर अतिरिक्त आरक्षणाची मागणी होऊ शकेल. सरकारांना या गोष्टींची चिंता असावी. अनुसूचित जाती जमातींची गणना होत असते, त्यामुळे त्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता नाहीये. टक्का कमी अधिक होईल तो ओबीसी आणि तथाकथित उच्च जातींचा. का आहे जातनिहाय जनगणनेची गरज? जातीनिहाय आर्थिक आकडेवारी समोर येईल. अनुसूचित जाती जमातींसाठी अनुक्रमे 15 ते 7.5% आरक्षण आहे. या दोन्ही समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण मिळाले. ओबीसीसाठी 27% आरक्षण कसे दिले गेले हेही समोर येईल. ज्या जातीला जितका टक्का त्या जातीला तितका हक्क मिळेल. समाजात कोणाचा किती वाटा आहे याची आकडेवारी समोर येईल. विश्वासार्ह आकडेवारी बाहेर येईल. त्यातून शिक्षण संस्था व नोकऱ्यांमध्ये दिले जाणारे आरक्षण वाढेल.
ज्या गटाला कल्याणकारी योजनांची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत सरकार योजना पोहोचवू शकते. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा होईल. काय होत्या अडचणी आणि काय होता वाद? ब्रिटिश सरकार आणि स्वतंत्र भारतातील सरकारेही ही मागणी पुढे ढकलत आहे. ज्या समाजाची लोकसंख्या कमी होते ते लोक कुटुंब नियोजनापासून दूर राहू शकतात. सामाजिक जडणघडणही बिघडण्याच्या धोक्याची शक्यता वर्तवली जात होती. 1951 मध्ये तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनीही त्याचा प्रस्ताव फेटाळला. मंडलवेळी जसा वाद होता तसा वाद होईल का अशी भीती होती. हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. यासोबतच अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनचे बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. नमस्कार.